नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण इयत्ता 7वीतील लेख, सगळ्यांच्याच हळवं विषय असणारी लेख ही कविता शिकणार आहोत। आणि लेख कवितेच्या कवयित्री आहेत अस्मिता जोगंदळ यांनी ही कविता लिहिलेली आहे। इतकी भारी कविता आहे ही। तर सर्वात प्रथम आपण ती फक्त वाचूयात आणि बघूयात की त्याचा पूर्ण अर्थ आपल्याला समजतो का। लेख लेख यानी मुलगी, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर मराठीमध्ये जे CBSE किंवा NCERT किंवा सेमी इंग्लिश मीडियममधून आलेले आहेत त्यांना लेख हा शब्द कळण्यासाठी थोडासा अवघड जातो। तर लेख म्हणजेच मुलगी, तर मुलीविषयी लिहिलेली ही कविता आहे। तर ऐका, वाचा आणि म्हणा। लेक तांबड कुंदन, लेक हिरव गुंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारे काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जगही रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा। द्विअर्थी कविता असलेली ही कविता आहे। म्हणजे या प्रत्येक ओळीमध्ये दुसरा अर्थ दडलेला आहे आणि खूप भावार्थ, खूप छान आणि सात्विक अर्थ दिलेली ही लेख कविता कवयित्रीने आपल्या शब्दांमध्ये आणि साध्या सरळ शब्दांमध्ये अगदी मनातला आतला कप्पा उघडेल अशा भाषेमध्ये ही कविता लिहिलेली आहे। तर बघा, लेक तांबड कुंदन। आता तांबडं कुंदन कशाला म्हणलेलं आहे तर आपण इथे बघूयात। तांबडं कुंदन म्हणजे जे सकाळी सकाळी पहाटेच्या वेळेला जे सूर्याचं पहिलं किरण पडतं त्याला म्हणलेलं आहे तांबडं कुंदन। तर लेक तांबड कुंदन, लेक हिरव गुंदन। आता हिरवं गुंदन कशाला म्हणलेलं आहे तर या आधीच्या काळामध्ये म्हणजे आपल्या आजीच्या वगैरे काळामध्ये हातांवर किंवा कपाळावर गोंदन गोंदायचे। आता याला टॅटू म्हणूयात आपण। तर हिरवं असायचं ते, तर म्हणून त्याला म्हणले हिरवं गोंदन। आणि ते टॅटू तुम्हाला माहिती आहे कधीच मिटत नाही, हो की नाही। त्यामुळे त्याला लेक हिला हिरवं गोंदन अशी उपमा दिलेली आहे। लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक झाडाची पालवी म्हणजे ज्या झाडाला नवीनच आता पालवी फुटते आणि हिरव्या हिरव्या कोळे कोळे पानं फुटत आहेत अशी उपमा लेकीला दिलेली आहे, हो की नाही। लेक हाडाचं चंदन, बघा चंदन कसं झिजतं तसं हाड जसं झिजतं ज्यावेळेला चंदन असतं ते, तर त्या चंदनाला, त्या हाडाला चंदनाची उपमा दिली आणि हे चंदन म्हणजे कोण आहे तर लेक आहे। बघा, लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारे काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते। बघा, लेक असता मनाची सारी काळजी मिटते। लेक आहे हे सगळ्यात मोठं सुख आहे। तिला पाहिलं की आपली जी काळजी मिटते ते म्हणजे काय आहे, तो विषय म्हणजे काय आहे तर ते लेक आहे। लेक असता घराची रोज समयी पेटते। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लेक हिला दोन घराचा उद्धार करणारी पंथी म्हणलेलं आहे, किंवा दोन्ही घरांमध्ये ती काय उजेडच उजेड हे करते, म्हणून लेक असता घराची रोज समयी पेटते। घरामध्ये उल्हास आणि चैतन्य ठेवण्याचं काम हे कोण करत असते, लेक। आणि लेक ज्या घरात आहे त्या घरामध्ये समय म्हणजे एक प्रकाश, उल्हास राहतो असं त्या कवयित्रीला म्हणायचं आहे। लेक नसता घरात असं लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास। पण थोड्या वेळासाठी जर लेक नसेल घरात, बाहेर कुठे गेली जर असेल तर त्या घराला घर पण राहत नाही आणि सारखी मनाला काय लागते, उरास म्हणजे उदास मन चिंतत राहतं आणि वेळ जागीच थांबते, वेळ जशी जागीच थांबलेली आहे आणि मनही उदास, म्हणजे पूर्ण जे चैतन्य एका शरीरातून प्राण काढावा अशा पद्धतीचं ते सगळं आजूबाजूला वातावरण तयार होतं, कधी ज्यावेळेला घरी लेक नसते। म्हणून लेकीला खूप महत्त्व आहे। लेक एक खूप काय म्हणता येईल, खूप प्रेमाचा कप्पा आहे असं म्हटलं जातं। अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते। आता लेक हे सगळ्याच गोष्टीचं चैतन्य म्हणलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी येणारच। लेक बोलते, हसते, सगळ्या घरामध्ये पळते, नाचते, रागावते सुद्धा आणि रुसूनही बसते, सारे जगही रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकळी कधी रुसू नये। एकीकडे लेक आणि एकीकडे जग, हो की नाही। किती जगाने आपल्याला काही बोलले, काही म्हणले,
नाही. पण ज्यावेळेला आपली लेकच स्वतः रुसली आहे तेव्हा मात्र जी आपल्याला काळजी वाटत राहते, हुरहुर लागत राहते, ती काही वेगळीच असते. कारण लेक हा खूप जवळचा आणि मन हेलावणारा गप्पा आहे. लेक ह्या शब्दातच खूप मोठं सामर्थ्य आहे का नाही. हळवं मन असतं लेक म्हणजे. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. फक्त लेकीला कळते असं का म्हणलंय का लेकीचं काळीज हे सुद्धा कसं असतं, घायाळ करणारं असतं. तिचं सुद्धा काळीज हे खूप हेलावणारं असतं, पटकन अटॅच होणारं असतं, हो की नाही. त्यामुळे फक्त लेकीलाच आपली न बोलणारी, न बोलता शब्दांची भाषा कळण्याऐवजी सुप्त असलेली भाषा कळते. म्हणजेच त्याला निसर्गाची भाषा असं म्हणलेलं आहे का नाही. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. म्हणून ही लेक. अशा प्रकारे आपण अस्मिता जोगंदर चांदणे यांची लेख ही कविता आज आपण अभ्यासलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.